मित्रांनो, तुम्ही कधी अशा यात्रेचा अनुभव घेतला आहे का, जिथे परंपरा, भक्ती आणि धाडस एकत्र येतात? आज आपण आलो आहोत वाई तालुक्यातील बावधन गावात, जिथे घडते एक ऐतिहासिक आणि थरारक यात्रा, ती म्हणजे बावधनची बगाड यात्रा। मित्रांनो, ही यात्रा 350 ते 400 वर्षांपूर्वीची परंपरा जपलेली यात्रा आहे आणि दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी मोठ्या थाटामाटात ही साजरी केली जाते। बगाड म्हणजे केवळ यात्रा नाही, तर ती गावकऱ्यांसाठी श्रद्धाचा आणि सामूहिक एकतेचा उत्सव आहे। मित्रांनो, पूर्वी बगाड ही दगडी चाकांवर ओढली जात असे, परंतु आज लाकडी चाकांचा वापर केला जातो। या बगाडाची उंची ही 35 फूट असून ती तयार करण्यासाठी विशिष्ट लाकडांचा आणि पारंपरिक तंत्रांचा वापर केला जातो। मित्रांनो, या बगाडाला ओढण्यासाठी कोणत्याही बैलांचा वापर केला जात नाही, तर त्यासाठी विशिष्ट बैलांचा वापर केला जातो, ती म्हणजे खिल्लार जातीची बल्लेहाड बैल। या यात्रेत सहभागी होणाऱ्या बैलांची विशेष काळजी घेतली जाते। बगाडाच्या पुढच्या भागात असलेली पहिल्या बैलांची जोडी ही दुर्वीची बैल असतात आणि ती अत्यंत ताकदवान असतात। मित्रांनो, या यात्रेचा आत्मा म्हणजे काळभैरव मंदिर। काळभैरव हे भगवान शिवाचे उग्र रूप मानले जाते। जे त्यांच्या भक्तांचे रक्षण करतात आणि संकटाचा नाश करतात। या यात्रेच्या आधी काळभैरवांची विशेष पूजा केली जाते आणि मग सुरू होतो छबिना सोहळा। छबिना म्हणजे काळभैरवांच्या मूर्तीला चांदीच्या पालखीत ठेवून गावभर मिरवले जाते। ही पालखी गावात फिरते आणि भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतात। मित्रांनो, ही आहे बगाड यात्रा, जिथे शौर्य, शक्ती आणि परंपरेचा मिलाफ पाहायला मिळतो। मित्रांनो, गावातील व्यक्तींना बगाड होण्याचा मान मिळतो आणि तो मान अत्यंत प्रतिष्ठित असतो। गावकऱ्यांसाठी ही यात्रा म्हणजे एक उत्सव नाही, तर एक आत्मिक आणि एक आध्यात्मिक अनुभव आहे।
मित्रांनो, बावधानच्या या यात्रेप्रमाणे साताऱ्यातील अजिंक्यतारा, प्रतापगड आणि वाई नटराज मंदिर यासारखी स्थळेही आपल्याला भूतकाळाची साक्ष देतात. आज आपण इथे आलो आहोत बगाड्याच्या यात्रेचा थरारक अनुभव पाहण्यासाठी, पण लवकरच आपण साताऱ्यातील इतर ऐतिहासिक स्थळ देखील भेट देणार आहोत. मित्रांनो, बगाड यात्रा म्हणजे फक्त धार्मिक परंपरा नाही, ही आहे गावकऱ्यांची श्रद्धेची, परंपरेची आणि शौर्याची अनोखी परीक्षा. मित्रांनो, तुम्ही कधी ही यात्रा अनुभव केली आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि अशाच ऐतिहासिक, रोमांचक आणि भावनिक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर मी प्रणय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.